जग हे युग देवाने निर्माण केलं. मग देवाला कोण निर्माण केलं नाही हे कसं कळणार आम्हाला? घे काम काय. मगाशी ज्या वस्तू बाहेर काढल्यास त्या वस्तूंमधून घेऊन ये, जा. हो स्वामी. लैला, मोती माझ्यासाठी. मोज. हो, हे पकडा. 1 2 3. थांब. चुकतीयस, पुन्हा मोज. स्वामी अहो बरोबर तर मोजते. मोज म्हटलं ना. बरं. 1. थांब. तू सुरुवात 1 नाही केली. 1च्या आधी काही का नाही म्हणालीस? स्वामी सुरुवात एकानेच होते. एकाच्या आधी काही नसतं. हेच तुला समजवायचं होतं. ज्याप्रमाणे 1च्या आधी काही नसतं त्याचप्रमाणे देवाच्या आधी काही नाहीये. तो अनंत आहे, तो अनादि आहे, तो सर्व ठाई व्यापून आहे. स्वामी, हा देव सर्व ठिकाणी व्यापून आहे, सगळ्यांच्या मनात भरून राहिलाय. तर मग हा कधी आपल्या मनात प्रवेश कसा करतो? तेच दाखवण्याकरता एक खोली रिकामी केली आहे. आणि तुम्हाला तर फक्त प्रश्न पडलाय की कली मनात कसा शिरतो, पण अलंकरणाच्या बाबतीत ते प्रत्यक्षात घडतंय. स्वामींना सांगितलं पाहिजे. आता पुढे काय करायचं हे स्वामीच सांगतील. विनायकरावांनाही समजावतील. स्वामींचा आधार मिळाला तर हे संकट टळेल. मी समर्थ आहे. विनायकला समजवायला मी समर्थ आहे. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? माणसाचं मन म्हणजे माझ्या हातातलं खेळणं आहे. म्हणजे ते कसं वळवायचं, कसं फिरवायचं याची कला मला जन्मजात अवगत आहे. अहो पण तुम्ही आहात कोण? मी विनायकचा अगदी जवळचा दोस्त, गुरुच समज, त्याचा मार्गदर्शक. विनायकनं मला सगळं सांगितलंय. तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहात, लग्न करायचंय. त्यात लपवायचं काय? हा? घाबरू नकोस. माझा पाठिंबा आहे तुमच्या प्रेमाला. तुमच्यातला जो बेबनाव आहे ना, तो एकच माणूस मिटवू शकतो, ती म्हणजे मी. पण ते आता शक्य नाही. ते काय काम करतात हे माहितीये तुम्हाला? हो, दोस्त आहे आपला, काय बी लपवत नाही आपल्यापासून. दरोडेखोर म्हणलाय ना. अहो मग तुम्ही त्यांना समजावलं का की हा मार्ग चुकीचा आहे? याला समजावायची काय बी गरज नाही बघ. गरज नाही? अहो स्वतःला त्यांचे दोस्त म्हणता ना, गुरु म्हणवता ना स्वतःला. मग तुम्हाला यात काहीच गैर वाटत नाही? नाही, मला मी समजत होता. हे काय, दोन्ही बाजू सारख्याच? हा तुझा दृष्टीभ्रम आहे. विनायकच्या बाबतीत ही तुझं असंच होत. तू
एकच बाजू बघतीयस. मी तुला दुसरी बाजू दाखवतो. दोन्ही बाजू पाहून निर्णय घे. काय बरोबर आणि काय चूक ते. चल माझ्यासोबत, तुला सत्य दाखवतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कपिले हात पुढे कर. हा? स्वामी हात कापेल ना माझा. स्वामी नीट वागेल, हात नका कापू स्वामी. स्वामी स्वामी माफ करा. हायड्रेशन जे फील होतं वॉटर फ्रेश. पॉन्ड स्किन इन्स्टिट्यूटच्या सुपर लाईट जेल सह. लाईट नॉन स्टिकी ज्यात आहे सेरहाय अमिनो. हे देतं तुम्हाला 10x हायड्रेशन. अल्टिमेट सॉफ्ट स्मूथ स्किन साठी. मिरेकल्स हॅपन आता नवीन 10 रुपयाच्या पॅक मध्ये. हिवाळ्यात ड्राय स्किन दिसते अशी पण फील होती अशी. फक्त मॉइश्चराइज नाही, निवडा 3 रुपये पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर सह. यात आहे सेरहाय अमिनो ज्याचा मॉइश्चरायझिंग ट्रिपल कॉम्बो प्रत्येक लेअरला मॉइश्चराइज करून ड्रायनेस रिपेअर करतो. सॉफ्ट स्मूथ स्किन दिसते अशी आणि फील होती अशी. नथिंग मॉइश्चरायझर्स लाईक पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर. शॉप नाउ. यू नो मी इतकी ग्लो कधी करते. जेव्हा मी निवडते बेस्ट स्वतःसाठी. लक्स सॅन्डल सोप. कुठली बाजू तुमच्या हिताशी आहे ओळखता यायला हवं. कधी तुम्हाला सोयीस्कर अशी बाजू तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही नेमकं त्याला बळी पडता. स्वामी, पण हे कसं शक्य आहे? दाखवतो. तुम्ही खोली रिकामी केली होती. एकही पवित्र गोष्ट मागे ठेवली नव्हती. तसं रिकाम्या खोलीच्या बाबतीत घडतं, तसंच रिकाम्या मनाच्या बाबतीत घडतं. रिकाम्या खोलीत झळमट लागतात आणि रिकाम्या मनात वासनांची झळमट. तुम्ही मनातला देव बाजूला सारलात, भक्ती सोडून मोहाकडे वळलात तर कलीत तुमच्या मनात शिरतोच. ज्याप्रमाणे कोळ्याने रिकाम्या खोलीत जाळं पसरवलं, त्याचप्रमाणे कलीत तुमच्या मनात जाळं पसरवतो. मोहाचं, भीतीचं. आणि मग त्या मोह पाशातून त्याला बाहेर पडता येत नाही. देवाला शोधताच येत नाही. काही जण मोह पाशात अडकतात. त्यांना जाणीव होते चूक झाल्याची. मग ते बाहेर पडण्याकरता तडपडतात, पण स्वामी, जर कोणी त्या जाळ्यात अडकलं तर कसं बाहेर पडायचं? म्हणजे काय करावं लागेल त्याला? गोपाळा, जा चित्र घेऊन ये. हो स्वामी. ज्याप्रमाणे बदक कधी कधी खाद्य मिळवण्याकरता पाण्याच्या तळाशी जातं आणि पुन्हा वर येतं, पण कधी बुडत नाही. त्याचप्रमाणे भक्ती करता करता कधी तुम्ही मोहाच्या आहारी गेलात, मायेला बळी पडलात, त्यात हरवून जायचं नाही, बुडायचं नाही, पुन्हा वर यायचं, तरंगत राहायचं.
ज्याप्रमाणे बदकाकडे पंख असतात त्याचप्रमाणे तुमच्याकडे पंख आहेत नामस्मरणाचे. ते कधी छाटू देऊ नका. गोपाळ खेळ जा. हो स्वामी. सगळ्यांनी हात लावा. हात काढा. हे शस्त्र गुरु विश्वासाचं शस्त्र आहे. कलीशी लढायचं तर हे जवळ असणं आवश्यक आहे. अलख नंदाला या शस्त्राचा त्याग करून चालणार नाही. तिला आम्हाला पटवून द्यायचंय. त्या वाड्याचा माणूस राहतो ना, त्याचा काय रुबाब. लोक त्याचा जय जयकार करतात, त्याला मुजरा करतात, त्याच्या पाया पडतात. कशाच्या जोरावर? पैशाच्या. समजा विनायकच असा रुबाबात राहायला लागला तर लोक त्याचा जय जयकार करतील. नुसता जय जयकारच नाही तर त्याच्या पाया पडतील, त्याला मुजरा करतील. त्याची पत्नी म्हणून तू थाटामाटात राहशील. अलकनंदा, तुझ्या निर्णयामुळे आमचं आयुष्यच बदललं. हो ना. असा जावई, असं घर. देवाने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे माझ्या दातांमध्ये खूप छिंचण्या होत होत्या. मग मला माझ्या डेंटिस्टने समजावलं की दातांच्या वरचा थर झिजल्याने माझ्या नसांमध्ये छिंचण्या होत होत्या. त्यांनी रोज सेन्सोडाईन यूज करण्याचा सल्ला दिला. सेन्सोडाईन दातांच्या आतमध्ये जाऊन नसांना शांत करते. Sensodyne works. Sia, get ready for freshers. Sia, help me. इतना सब क्यों? Try Venus. Isn't this so smooth? Avocado soap bars in Venus Comfort Glide that glide over every curve. Way too smooth, right? Instant smoothness. No pain, no hassle. Vicks Baby Rub खास तौर से बनाया गया है नारियल तेल और एलोवेरा से आपके शिशु की कोमल त्वचा के लिए, जो आपके शिशु को राहत दिलाए और आराम पहुंचाए. 10 में से 9 मॉम्स रेकमेंड करती है विक्स बेबी रब. अलकनंदा, पती गुणाची लेक. थांबा, मी तुझी दृष्ट काढते. नीट विचार कर, हे सगळं प्रत्यक्षात घडू शकतं. विनायकने दरोडेखोर म्हणून सुरुवात केलीये, पण तो सूर्यरावांच्या छत्रछायेखाली आहे. घाबरू नकोस, तो त्याचं काम
चोख करणार. एक ना एक दिवस सूर्यराव त्याला सरदार बनवणार. नीट विचार कर. तुझा एक निर्णय हे सगळं प्रत्यक्षात घडवून आणू शकत. आणि तू का निर्णय घेतलास की सगळं तुझ्या मनासारखं होणार. आयशू आरामात राहणार, मोठ्या वाड्यात राहणार. अगं सोन्या नाण्यानं मडवेल तुला विनायक. तुझं आयुष्य बदलेल. अगं तुझा छळ थांबेल. अगदी सुखात राहशील. अगं तिला नोकर चाकर. काहीच काम करायची गरज नाही बघ तुला. मी सांगतो त्याचा नीट विचार कर. आणि त्यातच भलाय तुझं. मोठा निर्णय जाळून घ्यायचा की उगाळून घ्यायचा. अलकनंदा, अलकनंदा. हा तर स्वामींचा आवाज. हा सगळा मला भास झाला हे सुखवणारा आहे, पण मार्ग चुकीचा आहे. मी फक्त तोच मार्ग स्वीकारणार जो मार्ग मला स्वामी दाखवतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तीचं मूळ इतकं खोलवर रुजलंय तर. पण हे भक्तीचं मूळ मुळासकट उपटून काढायला थोडा वेळ जाणार. वेळ लागणार, पण फक्त थोडाच. मोह हा असा चुंबक आहे ज्याच्याकडे आकर्षित होण्यापासून कोणी स्वतःला वाचवू शकत नाही. स्वामींची भक्ती चल बघू किती दिवस टिकते ते. नकार दिला ते बरोबर केलं, पण ते जे सांगत होते ते कुठेतरी मनाला पटत होतं, आवडतही होतं, स्वप्नासारखं वाटत होतं. पण मन म्हणतंय कितीही आवडलं तरी ते चुकीचंच आहे आणि ते स्वीकारायचं नाही. अलकनंदा, अगं एवढं काय कठीण आहे? ज्याच्यावर प्रेम करतेस, ज्या भविष्याची तू स्वप्न बघितलीस, तेच तर तुला मिळणार होतं ना. मग त्यात चूक काय आहे? चूक मार्गाची आहे. मार्ग चुकीचा असेल तर त्यापासून मिळणारं सुख सुद्धा विषच असतं. विष ही संधी. अगं कधी कधी थोडं चुकीचं पाऊल उचलावंच लागतं. घरच्यांसाठी, तुझ्या वडिलांसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी. मला सांग, या जगात कोण सरळ चालतं? जग हे तडजोडीवर चालतं. म्हणून चोरी, दरोडा हे कसं स्वीकारू मी? अगं ते चोर नाहीयेत, परिस्थितीने त्यांना ढकललं. तू त्यांच्यावर प्रेम करतेस आणि प्रेमात माणूस आपल्या माणसाचं जग वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि खरं सांग, जे सुख तुला दिसलं, तो रुबाब, ते दागिने, तुझ्या बाबांची तब्येत, तुझ्या घराचं ऐश्वर्य आणि विनायकराव सरदारांसारखे रुबाबात बसले, हे काही चुकीचं होतं का? नाही. सुखात चूक कुठलीच नव्हती. पण सुख देणारा मार्ग असतो ना, तोही तितकाच महत्वाचा असतो. अगं तू मार्गावर एवढं का अडकतेस? या जगात सर्वांनी जगण्यासाठी काही ना काही तडजोड केलेलीच असते. स्वामी मोठे पवित्र आणि त्यांचं जग वेगळं. तू एक सामान्य मुलगी आहे. तुला चांगलं आयुष्य हवं आणि ते मिळवण्यासाठी छोटी तडजोड ही इतकी मोठी किंमत नाहीये ग. तू जे सांगतेस ते ऐकायला गोड आहे, पण आत कुठेतरी जाणवतंय
माझी वाट नाही. आइसक्रीम खाने से मुझे दांतों में बहुत झंझनाहट होती थी. फिर मुझे मेरे डेंटिस्ट ने समझाया कि दांतों की ऊपरी परत के घिसने से मुझे नसों में झंझनाहट महसूस होती थी. उन्होंने रोज सेंसोडाइन यूज करने की सलाह दी. सेंसोडाइन दांतों के अंदर जाकर नसों को शांत करता है. सेंसोडाइन वर्क्स. हिवाळ्यात ड्राय स्किन दिसते अशी पण फील होते अशी. फक्त मॉइश्चराइज नाही, निवडा डीप रिपेअर पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर सह. यात आहे सेराहाय अमिनो, ज्याचा मॉइश्चरायझिंग ट्रिपल कॉम्बो प्रत्येक लेअरला मॉइश्चराइज करून ड्रायनेस रिपेअर करतो. सॉफ्ट स्मूथ स्किन दिसते अशी आणि फील होते अशी. नथिंग मॉइश्चरायझर्स लाईक पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर. शॉप नाउ. Sia, get ready for freshers. सिया, Help me. इतना सब क्यों? Try Venus. Isn't this so smooth? Avocado soap bars in Venus Comfort Glide that glide over every curve. Way too smooth, right? Instant smoothness. No pain, no hassle. मोहात येऊन मी चुकीचं वागले तर स्वामींचा विश्वास आणि माझ्या मनाचं सत्व. मग मला सांग, स्वामी तुझं आयुष्य जगणार आहेत का? ते निर्णय घेणार आहेत की तू? स्वामींनी पोट भरलंय का तुमचं? बाबांची तब्येत, घरची परिस्थिती आणि प्रेम, ही सगळी उत्तरं ना तुलाच द्यायची आहेत. हे बघ अलगनंदी, तडजोड कर, नाहीतर चूक तुझ्या हातातून निसटेल. नाही नाही, ही दुनिया बदलली म्हणून मीही चुकायला लागेल असं नाही. स्वामींचं नाव घेतल्यावर मनात शांतता येते आणि ती शांतता मी विकणार नाही. मोहाने मिळणारं सुख हे क्षणिक असतं, पण पापाने मिळणारं सुख हे आयुष्यभर मनाला टोचत राहतं. हे बघ, या दोन वस्तू मला भेट म्हणून मिळाल्या, पण मी पुजारी, मला यांचा काय उपयोग? आणि ह्या वस्तू मी कुणाला द्याव्या असं माझं कोणीच नाहीये. मी तुलाच आपलं मानतो, म्हटलं तुलाच देऊ. आपण या दोन पैकी तुला फक्त एक वस्तू निवडता येईल. हे बघ, हे जगातलं सगळ्यात महागडं आणि सुवासिक अत्तर आहे. आणि ही चाफ्याची साधी फुलं आहे. आता तू निवड, तुला दोघांपैकी काय? मी ही चाफ्यांची फुलं निवडते, कारण ही फुलं स्वामींना आवडतात आणि म्हणून मलाही आवडतात. कुठलंही अत्तर किंवा आकर्षण यापेक्षा ही फुलं मोठी आहेत. वा, अशी सावड आणि निवड शेवटपर्यंत असू दे, नाहीतर पुढचा काळ कठीण आहे. नाहीतर पुढचा काळ कठीण आहे. काय अर्थ असेल याचा? मी सांगणार आहे विनायकरावांना, मला बाबांच्या उपचारासाठी पैसे द्या आणि बाबांच्या जीवापेक्षा कुठलीही तत्व मोठी नाहीत माझ्यासाठी. स्वामींनी मला थांबवण्याचं आव्हान दिलं, पण आता स्वामीच हटतील. बाबांची तब्येत खूप खराब होते आणि त्यांना वाचवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ना, मी ते सगळं करेन.